नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किचवा सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लिपचार्ट हा व्हिडिओ बघणार आहोत। जीएनएम थर्ड इयरला नर्सिंग रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे। तर आपण बघूया। एक संघदर्शिका, ज्याला मराठीमध्ये बोलता फ्लिपचार्ट, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा। तर आपण फ्लिपचार्टची सुरुवात करूया। तर फ्लिपचार्टची वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये दोन प्रकार आहे, तात्पुरता वापरता येणारा आणि कायमस्वरूपी। ठीक आहे, असे दोन प्रकार आहेत। तर आपण पहिले बघूया तात्पुरता वापरता येणारा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत। तर फ्लिपचार्ट हा दोन प्रकारचा असतो। एक पांढऱ्या रंगाची अनेक पत्रके वरच्या बाजूने जोडलेला, त्यावर पेनाने ऐनवेळी खालील मुद्दे लिहिण्याकरता होतो। खडू फळासारखा उपयोग होतो, परंतु हा एकदाच वापरता येतो। अडकवण्याकरता स्टँड फळा किंवा सपाट पाट असलेल्या खुर्चीचा वापर करावा लागतो। स्टँड फळा किंवा सपाट पाट असलेल्या खुर्चीचा ह्या ठेवण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी वापर करावा लागतो। ठीक आहे, तर हा तात्पुरता वापरता येणारा 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा टिपा लिहामध्ये 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर कायमस्वरूपीमध्ये आपण बघूया। फ्लॅश कार्ड प्रमाणेच कार्ड किंवा चित्रमालिका तयार करून वरील बाजूने स्पायरल बाइंडिंग नागमोडी बांधणी करून जोडलेले असतात। फ्लॅश कार्डच्या मागील बाजूला न लिहिता आधीच्या कार्डच्या मागील बाजूला उलट्या बाजूने लिहायचे असते, म्हणजे वाचताना वाक्य सरळ दिसते। म्हणजे काय, तर फ्लॅश कार्ड प्रमाणेच कार्ड किंवा चित्रमालिका तयार करून वरील बाजूने स्पायरल बाइंडिंग म्हणजे नागमोडी बांधणी करून ह्याला जोडलेलं असतं। कायमस्वरूपी जो फ्लिपचार्ट असतो त्याला। तर आधीच्या कार्डच्या मागील बाजूने उलट्या बाजूने लिहायचे असते, म्हणजे वाचताना वाक्य सरळ दिसते। ही पत्रिका देखील आयताकार असून संख्येने 12 ते 14 असतात। ही पत्रिका आहे कायमस्वरूपी, तर 12 ते 14 असतात। ह्या गोष्ट रूपात किंवा मुद्द्यानुसार चित्रमालिका तयार करतात। त्याच्यामध्ये ही प्लास्टिकचा मुद्दामध्ये येऊन सुरक्षित करता येतात। प्रथम पत्रिकेवर विषयाचे नाव लिहावे व शेवटच्या पत्रिकेचा वापर स्टँडप्रमाणे करता येतो। फायदे व मर्यादा झळा पत्रिकेप्रमाणेच आहेत। ठीक आहे, तर काय आहे फ्लॅश कार्ड कायमस्वरूपी, तर हा ही पत्रिका असते आयताकार असून 12 ते 14 त्याच्यामध्ये पेपर हे असतात। तर ही मुद्द्यानुसार चित्रमालिका तयार करता येतात। गोष्ट म्हणजे जी आहे त्याच्यानुसार जर आपल्याला एज्युकेशन द्यायचं असेल, हेल्थ एज्युकेशन, तर ही प्लास्टिकचा मुलामध्ये येऊन सुरक्षित करता येतात। प्रथम पत्रिके विषयाचे नाव लिहावे व शेवटच्या पत्रिकेचा वापर जी शेवटचे त्याचा स्टँडप्रमाणे वापर करायचा असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर याचा वापर कसा करायचा, तर फ्लिपचार्ट डाव्या बाजूने उभे राहावे। फ्लिपचार्टचा जेव्हा आहे तेव्हा डाव्या बाजूने उभे राहावे। डावा हात फ्लिपचार्टमध्ये टाकावा व चार्ट धरून ठेवावा। ठीक आहे, फ्लिपचार्टच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर डावा हात फ्लिपचार्टमध्ये टाकावा व चार्ट धरून ठेवावा, किंवा डावा हात फ्लिपचार्टच्या उजव्या बाजूने आत घालून उजव्या हाताने एक एक पत्रिका आधीच्या पलटवलेल्या पत्रिकेवर लिहिलेला संदेश वाचून दाखवा किंवा समजावून सांगावा। त्याचा वापर कसा करायचा आहे, तर फ्लिपचार्टच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे। डावा हात फ्लिपचार्टच्या आतमध्ये टाकायचा व चार्ट धरून ठेवायचा आहे, किंवा डावा हात फ्लिपचार्टच्या उजव्या बाजूने हात घालून उजव्या हाताने एक एक पत्रिका आधीच्या पलटवलेल्या पत्रिकेवर लिहिलेला संदेश वाचून दाखवायचा, किंवा लोकांना आपण जेव्हा एज्युकेशन देतो, आरोग्य शिक्षण देतो, तेव्हा त्यांना समजावून सांगायचं किंवा काउन्सिल करतो तेव्हा। तर फ्लिपचार्टची उदाहरणं कोणती आहेत, तर भिंतीवर दिनदर्शिका, कॅलेंडर, टेबलावर दिनदर्शिका। ठीक आहे, ही अशी फ्लिपचार्टची उदाहरणे आहेत। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तर कसा वाटला मला नक्की कळवा, आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।